नमस्कार. सध्या महाराष्ट्रभरात जे आहे ते विधानसभेचे पडघम वाजायला लागलेले आहेत. त्याच अनुषंगानं 202 पुरंदर हवेली या मतदारसंघामध्येही मोठी उलाढाल, मोठी चर्चा, मोठे दावे प्रतिदावे, इच्छुक उमेदवार आणि पक्षाकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार अशा अनेक लोकांची मांदियाळी किंवा अनेक गोष्टी पुरंदर मतदारसंघामध्ये घडतायत. त्याच अनुषंगानं 202 पुरंदर हवेली या मतदारसंघामध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या जी आहे ती आता समोर यायला लागली आहे. त्याच अनुषंगानं पुरंदर तालुक्यामध्ये अतुल उर्फ अतुल राज महादेव नागरे पुरंदर तालुक्यातील तोंडल गावातील हे सुपुत्र आहेत. अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करतायत. 202 पुरंदर हवेली मधून 2024च्या विधानसभेसाठी इच्छुक आहेत. सर्वप्रथम दादा तुमचं स्वागत. काय सांगाल, नमस्कार, सध्या जय कशी लोकशाही. चालू आहे निवडणूक आणि काय वार आहे? आताचं जे वारं आहे हे ना कोणत्या पक्षाचं वार आहे, ना दावे प्रतिदावे करणाऱ्या प्रस्थापितांचं वार आहे. हे जे वारं आहे खऱ्या अर्थाने इथल्या स्थानिक शेतकऱ्याचं, कष्टकऱ्याचं आणि मायबाप जनतेचं वार आहे. सध्या असं मला कसं वाटतं. निवडणुकीची रणधुमाळी कशी चालू आहे नक्की? निवडणुकीची रणधुमाळी आता ह्या मोठमोठ्या आश्वासनांची चालू होईल. तुम्हाला तर ऐकायला भेटेलच. जनतेला फार मोठमोठी 400 कोटीची, 500 कोटीची, 2000 कोटीची असे आव्हानं आणि आश्वासन दिली जातील विकासाची. पण मला असं वाटतं ते एकही आश्वासन ते आज तगायत कधी पूर्ण करू शकले नाहीत. ना ह्या 5 वर्षात केलं, ना मागच्या 10 वर्षातही कोणी केलं. त्याच्यामुळं हे आश्वासन फक्त आश्वासनच राहील आणि विकास हा मुळात त्यांनी केलेला नाहीये आणि ते करू शकणार नाहीये. त्यामुळं त्या आश्वासनाला जनता बळी पडणार नाही, एवढंच मी आपल्याला सांगतो. एक दुसऱ्या बाजूचा विषय असा की सध्या विधानसभेमध्ये जे उमेदवार इच्छुक आहेत किंवा आता उभं राहत आहेत, फॉर्म भरतायत, या उमेदवारांना काही पार्श्वभूमी आहे. नक्की तुम्ही आहात कोण? शेतकरी कुटुंबातून आलाय की धनदांडग्या कुटुंबातून आलाय? मी धनदांडग्या कुटुंबातून जर आलो असतो तर मला असं वाटतं मागच्या 10 वर्षात मी आमदार असतो. कारण ह्या राज्यघटना जी आपली आहे, संविधान कॉन्स्टिट्यूट वरती मी गेले 7 ते 8 वर्षापासून काम करतोय. 395 कलम हे माझे मुखद्गत आहेत, 12 अनुसूची. पण तरी सुद्धा माझ्यासारखा अभ्यासू कर्तृत्ववान असतानाही कर्तृत्व मी माझं उभं केलेलं आहे. ना कुठला राजकीय पिंड आहे मला, ना मला घराणेशाहीचा कुठला सुगंध आहे, ना वास आहे, ना मी ठाकरे घराण्याचा वंशज आहे, ना पवारांचा वंशज आहे. मी सर्वसामान्य शेतकऱ्याचा, मायबाप जनतेचा मी खरा वंशज आहे. नक्कीच. एक दुसरा प्रश्न तुमच्या वैयक्तिक आयुष्याला लागून की तुमच्या राजकारणात एंट्री कशी झाली आणि आतापर्यंतचा राजकीय प्रवास तुमचा नक्की कसा आहे? माझी राजकारणामध्ये जी सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने एक पुरंदर तालुक्यातील ज्या गावाची आज तक मला वाटतं 50% लोकांना ओळख नसावी असं ते आमचं छोटंसं गाव, पुरंदर हवेली विधानसभेच्या पुरंदर तालुक्यातील शेवटच्या टोकाचं गाव तोंडल गाव, वीर तोंडल जिथं आपण म्हणतो, त्या गावात माझी पहिली सुरुवात जी झाली, माझ्या जीवनातील राजकीय जीवनातील सुरुवात झाली ती 2006 ते 2007च्या दरम्यान सुरुवात झाली. तोंडल गावामध्ये त्यावेळेस शिवसेना ही बोटावर मोजणारी एवढी शिवसेना होती, बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना, पण ती कडवट शिवसेना होती त्यावेळची. आणि त्या शिवसेनेचा बाळासाहेबांच्या विचाराचा एक शिवसैनिक म्हणून मी सुरुवात माझ्या आयुष्याची 2006 ते 2007च्या दरम्यान एक शाखा प्रमुखापासून मी सुरुवात केली. ती त्यानंतर बऱ्याच काही घडामोडी झाल्या. आमदारही आपले 2009ला निवडून आले शिवसेनेचे, आमच्यासारख्या निष्ठावंत शिवसैनिकांच्याच जीवावरती निवडून आले. 2014ला ते आमच्याच भरोश्यावरती निवडून आले. पण त्याच्यानंतर मला एवढंच कळलं की ह्यांच्याकडं फक्त आणि फक्त इलेक्शन आणि राजकारणात स्वतःच्या फायद्यासाठीच फक्त त्यांच्याकडे भरोसा आहे, बाकी ते आपल्यासाठी कुठल्याही योग्यतेचे नाहीत. हा निर्णय घेतल्यानंतर मी माझ्या आयुष्यामध्ये 2015ला मी निर्णय घेतला की खऱ्या अर्थाने मला जर काही करायचं असेल तर मला संविधानिक मार्गाने जे मिळालेलं संविधानिक पद ते कोणतं असेल तर ह्या तालुक्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी जे आमदार पद आहे मला ते मिळवणं गरजेचं आहे. आणि ते जर मिळालं तरच मी माझ्या मायबाप जनतेचे आणि माझ्या स्वतःचे व माझ्या कुटुंबाचे व माझ्यासारख्या असंख्य शेतकऱ्याच्या
मुलालेकरांचं मुलाबाळांचं मी भवितव्य घडवू शकतो असं मनामध्ये माझ्या कुठेतरी 2015ला बिंबवलं. त्या अनुषंगाने मी माझी राजकीय जीवनाची सुरुवात केली आणि 2015च्या टायमिंगला 15 नाही मला वाटतं 16-17ला मी शिवसेनेतून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. त्यालाही काही जबाबदार माझे आजीच आहेत, त्याला काही माझ्यासारखा तर मी जबाबदार राहू शकत नाही. आणि ते केल्यानंतर मग मी 2000 मला वाटतं 16-17 मध्ये मी काँग्रेसमध्ये गेलो. काँग्रेसमध्ये माझा परिंची ह्या गावा ठिकाणी माझा प्रवेश झाला. तिथली माझी पहिलीच माझ्या आयुष्यातली सभा. आणि त्या सभेत मी म्हटलं होतं की तुम्ही आतापर्यंत आमचा शिवसैनिकाचा एक लवंगी फटाकड्याचा तुम्ही बार बघितला होता, पण 2019ला तुमचंच हे गडगड काय हे आम्ही ढासळल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आम्ही जो सुतळी बॉम्ब लावणार आहोत तो 2019चा लावणार म्हणजे लावणार आणि तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार. हे काँग्रेसच्या मी व्यासपीठावरून मी स्वतः माझ्या भाषणातून बोललो होतो. आणि परिणामी परिस्थिती तशी घडली आणि 2019चा तो अभूतपूर्व असा जो पराभूत ज्यांचा झाला काय, त्याच्यानंतर मग मला खऱ्या अर्थाने ऊर्जा मिळाली. आणि ते पराभूत करत असताना सुद्धा मी 2019चा नशिबाने मी त्यावेळेचा उमेदवारी होतो वंचित बहुजन आघाडी ह्या पक्षाचा. श्रद्धेय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेबांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला त्यावरती तिकीट दिलं. आणि मी माझ्यासारखाही सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आमदार होऊ शकतो हे सिद्ध होण्याची संधी मला आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी त्यावर दिली. आणि जे माझ्या डोक्यामध्ये जे होतं की ज्या माणसांपायी ज्या लोकांपायी आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची मुलांची रास होतो, त्यांच्या आयुष्यातील दैनंदिन जीवनाचा नाश होतो आणि आम्ही ह्यांच्याच चटया उचलायच्या आणि आम्ही ह्यांनाच फक्त बापू दादा मामा काका करत राहायचं, तर हे करण्यापेक्षा आता मला माझ्यासारखे असे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रात या तालुक्यामध्ये उभे करून खऱ्या अर्थाने आम्हाला राजकीय न्याय कसा मिळेल ह्या अनुषंगाने मी माझ्या जीवनाची वाटचाल सुरू केली. या सगळ्या घडामोडीमध्ये तुमचा राजकीय गुरु कोण आहे? माझा राजकीय गुरु जर तसं पाहायला गेलं तर मागच्या 10 वर्षापूर्वीचे जे आमदार होते, नंतर मंत्री झाले, त्यांचं नाव मी आज अभिमानाने नक्कीच घेईल. कारण मी त्यांना माझा राजकीय गुरु मानण्याचं कारण म्हणजे मी ज्यावेळेस 2015-16च्या टायमिंग 15-16ला मी जे बाहेर पडलो, तर त्यावेळेस मी एकच संकल्प केला होता की आदरणीय बापू, तुम्ही मला आज पक्षातून बाहेर पडण्यासाठी प्रवृत्त ज्या पद्धतीने करताय, परंतु येणाऱ्या काळामध्ये मी तुमचाच विरोधक म्हणून असेल, परंतु ते तुमचा शिष्यरूपी विरोधक असेल. कारण मी तुमच्याकडून सुद्धा काही गणित शिकलोय. 2009ला बापू असे सहज बोलता बोलता आमच्याशी बोलले की जो हा विजय शिवतारांची जो सीडी वापरेल तो हा पुरंदरचं नेतृत्व करेल. मग मी पठ्या तयारच झालो ना आज. बरोबर. त्याच्यामुळं बापूंमध्ये आणि माझ्यांमध्ये मतभेद असणं हे स्वाभाविक आहे. परंतु आज मी त्या व्यक्तीमुळं त्या नावामुळं, कारण की विरोधक पण त्या लेवलचा असावा. लोकांना आज लेवल आवडते ना, बार्गेनिंग मध्ये मोठा असले की त्याला मत करतात, त्याच्या लेवलच्या मतदान करत नाही. हीच लोकांची सगळ्यात मोठी चूक आहे असं मला या माध्यमातून सांगायचं. परंतु मी एक विचार केला की नाही, जेवढा आपला विरोधक तगडा तेवढी आपली पावर तगडी होणार. आणि त्या आत्मविश्वासाने मी स्वतःला न कुठं झुकता न कुणाला घाबरता मी निर्णय घेतला, निर्धार केला की आता तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आयुष्यातलं तुला जर खरंच सोनं करायचं असेल, गोरगरिबांसाठी लढायचं असेल, तर तुला आता विरोधक म्हणून त्या तोडीतला पत्करावं लागल. त्यावेळेस तू खऱ्या अर्थाने एक यशस्वी कर्तृत्ववान, तू सर्वसामान्याचा मुलगा म्हणून तू स्वतःला सिद्ध करू शकतो. आणि त्या अनुषंगाने मग मी विधानसभेच्या रणरिंगणात उतरलो आणि तो विचार घेऊन उतरलो. ना तर माझ्यासारखे असे असंख्य पडलेत, भरपूर पैसेवाले पडलेत, ऑडी हे गाडी हे सगळे त्यांच्याकडं. परंतु आमदारकी काय असते, आमदारकीचं प्रतिनिधित्व काय असतं हे त्यांना कधी कुणाला कळलं नाही. ते यदा कदाचित माझ्यासारख्या त्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला कळलं आणि ती प्रेरणा मला विजय बापू शिवतारे यांच्या माध्यमातून मिळाली. म्हणून मी त्यांना माझे गुरु मानतो. हा माझा स्पष्ट दावा आहे, दावा करतो मी. तुम्ही एका बाजूला गुरु म्हणताय आणि गुरूंच्याच पराभवासाठी तुम्ही त्यांच्या विरोधात बंड थोपटताय. त्यांच्याकडून तुम्हाला काही मेसेज किंवा फोन कधी किंवा तुमचं मनात ना काही त्यांच्याबद्दल बोलावं असं वाटलं नाही?
नाही, मला तर तुम्हाला एक सांगू का, हम्म. ते 2019ला ज्या वेळेस पराभूत झाले ना, हम्म. त्यावेळेस जर सगळ्यात मोठी जर पहिली वेदना कुणाला झाली असेल हम्म. तर ती मला झाली. हम्म. मला अपेक्षाही नव्हती की ते शीट पडावं म्हणून, माझी अपेक्षा अजिबात नव्हती. हम्म. कारण त्या त्या बघा, शेवटी कसं असतं, त्या विधानसभेला जो साजना असं हम्म. जे नेतृत्व पाहिजे होतं ते नेतृत्व कोण त्यांच्यात होतं हम्म. काय? हम्म. होतं म्हणेन मी, आता नाही, आता कारण आता मी तयार झालोय. हम्म. हम्म. होतं. आणि त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटत की यार यस, काहीतरी पुरंदरचं वेगळं होईल. हम्म. माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाच्या मालाला हमीभाव भेटेल, हम्म. माझ्यासारख्या युवकांना तरुणांना चांगला रोजगार मिळेल, हम्म. आम्हालाही काही टेंडर कॉन्ट्रॅक्ट मिळतील, बरोबर ना? बांधकाम विभाग असेल, इतर काही विभाग असतील, रोड टेंडर कॉन्ट्रॅक्ट असतील. हम्म. परंतु वस्तुस्थिती तशी काही झाली नाही. हम्म. आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कट्टर शिवसैनिकाला त्यावेळच्या हम्म. न्याय मिळाला नाही. हम्म. त्याच्यामुळे आम्ही त्या न्यायाच्या प्रती दिलेली ती पावती होती. हम्म. हे सुद्धा थोडस मनाला वाटलं हम्म. की मी गुरु म्हणून विचार केला तर मला त्यांच्याबद्दल आजही तेवढाच आदर आहे. हम्म. पराभूत झाला, हा पराभूत तो त्यांच्या नियतीने त्यांचा केलाय, हम्म. त्यांच्या नियतीने त्यांचा केलेला आहे. हम्म. कारण आमच्यासारखे जेव्हा हाडाचे शिवसैनिक त्यांच्या पाठीशी होते, तेव्हा आम्ही त्यांना 2009ला सुद्धा 23,700चं लीड देऊन या पुरंदर मुदाने आम्ही त्यांना पहिल्यांदा शिवसेनेचा आमदार करून दाखवलं. हम्म. ही परिस्थिती आहे. परंतु त्या काळात त्यांनी आमच्या सारख्यांना काय, अरे ही शेतकऱ्याची पोरं, ह्यांचं काय, त्यांनी काय करायचं माहितीये का, दर 5 वर्षाला नवीन जनरेशन येतं, त्यांना अटॅच करायचं, जुन्याला फेकून द्यायचं. दर 5 वर्षाला नवीन घ्यायचं, जुन्याला फेकून द्यायचं. आणि हे प्रत्येकासोबत ते करतायत. हम्म. हे प्रत्येकासोबत ते करतायत. आजही लोकांना माहित नसेल तर मी ते सांगण्याचं काम करेल. हम्म. आणि अशा पद्धतीने जी फसवणूक करत होते, म्हणून ह्या मायबाप जनतेने त्यांना दिलेली ती शिक्षा आहे, मी असं म्हणेन. पुरंदरच्या विकासाच्या बाबतीत एक प्रश्न आहे की पुरंदर सध्या विकासाच्या दृष्टीने कुठे आहे? पुरंदरमध्ये मोठे कोणते प्रकल्प उभे आहेत का, किंवा त्याबद्दल तुमचं काय विजन आहे? मला एक सांगा, पुरंदरमध्ये जर मोठे मोठे प्रकल्प असते, हम्म. खरंच 400-500 कोटीची जर यांची विजन असते, हम्म. माझ्या मायबाप जनतेला हम्म. किंवा आता जे माझ्या लाडक्या बहिणीची जी योजना काढली, हम्म. त्या माझ्या लाडक्या बहिणीला स्वाभिमानाचं जर काम दिलं असतं, रोजगार दिला असता, तिला फिक्स महिन्याला तिच्या माझ्या मातेच्या घरामध्ये हम्म. 5,000, 6,000, 10,000 गेले असते. माझ्या शेतकऱ्याच्या पोराला ह्या इथल्याच काही, जसं आपण महामंडळ वगैरे अशा असंख्य स्कीम आहेत, मी सांगेल तुम्हाला पुढे जाऊन. जर ह्या सगळ्या जर इम्प्रूव्ह, जर डेव्हलपमेंट चांगल्या झाल्या असत्या, सुसदन जर हा पुरंदर तालुका झाला असता, तर हा स्वाभिमानी म्हणजे कसा राहिला असता, त्याचं कुटुंब स्वावलंबी झाल्यानंतर तो खरा तो स्वाभिमानी झाला असता. आज पुरंदर स्वाभिमानी आहे का? आज सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा सक्षम, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? त्याला व्यवसायासाठी कुठल्या प्रशिक्षणाच्या कुठल्या बाजू उभ्या केल्यात का तुम्ही? मला ह्याचं उत्तर हवंय. आणि मग तुम्ही 400 कोटी बघा, तुम्ही कुठल्या बिल्डिंग आणि इमारती बांधल्या, त्या इमारतीमध्ये आमचा कुठलाही शेतकरी जात नाही. त्या शेतीला मला सांगा, शेतीच्या मालाला आज हमी भाव आहे. आज मला सांगा, शेतकऱ्यांना लाईट वेळेवर आहे. आज शेतकऱ्याला रात्रीच्या 10 वाजता 11 वाजता जावं लागतं इचू काट्यामध्ये. उद्या तिथं अशा असंख्य शेतकऱ्यांचं मरण पावलेले, तुम्हाला तर ह्या गोष्टीच्या कल्पना आहेतच. मग ह्याच्या बाबतीत तुम्ही पुरंदरसाठी काय तरतूद केली हो? हा माझा त्यांना प्रश्न आहे. कुणाला? माझा हा प्रश्न इथल्या प्रस्थापितांना आहे. मी आता कोणाचं नाव घेत नाही. प्रस्थापित म्हणजे नक्की कोण, काय नाव काय? प्रस्थापित म्हणजे बघा ना, ज्यांनी 10 वर्ष, मागचे 10 वर्ष काढले, आमच्या सारख्याला सडवलं, बरोबर ना, त्यातला एक नशिबान मी होतो. आणि कदाचित असे काही नशिबान असतील की ते सुद्धा तुम्हाला आज सांगतो, ह्या निवडणुकीमध्ये माझ्यासोबत कनेक्ट होतील, ज्यांना खरंच त्या गोष्टीची जाण झालेली आहे की आपण कुठेतरी चुकलो होतो, फसलो होतो. आणि आज आपल्यातला एक त्यावेळेचा शिवसैनिक आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा पोरगा असून सुद्धा एक तेवढा हिमतीने उभं राहिला आहे. तर ते सुद्धा काही लोक माझ्यासोबत हिमतीने उभे राहतील, हे बी मी तुम्हाला आज सांगू इच्छितो. सध्या पुरंदर तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे ते गुंजवणीच्या पाण्यासंदर्भाचा. मागील अनेक वर्ष गुंजवणीच्या पाण्यासंदर्भात चर्चा, दावे प्रतिदावे, पाणी इकडे येणार तिकडे येणार असं चालू आहे. तुमच्या दृष्टीने? माझ्या दृष्टीने मला असं वाटतं ही सगळी फेक स्कीम आहे. फेक काय? ही फेक स्कीम आहे. ह्या स्कीमसाठी कुणी दावे आणि प्रतिदावे करण्याची गरज नाही. ह्या पुरंदर तालुक्यातील कुठल्याही एखाद्या गावचा मुलगा तुम्ही त्याला उद्या प्रतिनिधित्व करायला द्या आणि ते काम तुम्ही त्याच्याकडून करून घेऊ शकता. ही एकदम साधी आणि सिंपल गोष्ट आहे. त्याला कारण असं
त्याला कारण असं की ही जी स्कीम आहे ही केंद्र शासनाच्या आणि महाराष्ट्र शासनाच्या रूपाने आलेली स्कीम आहे. परंतु इथल्या स्थानिक स्वतःच्या राजकीय पोळी साधण्यासाठी सत्ता आणि पैसा आणि सत्ता हे फक्त ह्याचाच उपभोग घेण्यासाठी हे जी एकमेकांमध्ये जी रस्सीखेच चालू आहे गेल्या 5 वर्षामध्ये काय ही अशीच पुढचे 10 वर्ष राहणार आहे. याच्यामध्ये शेतकऱ्याच्या पोराचा विकास होणार नाही. त्यासाठी तुम्हाला इथला प्रतिनिधित्व करण्यासाठी इथं शेतकऱ्याचाच पठ्ठ्या पोरगा लागणार आहे. म्हणजे इथं पाण्यावरती फक्त राजकारण केलं जातंय. पाण्यावरती फक्त राजकारण केलं जातं आणि हे पुढच्या 5 वर्षात हे लोक असतील तर पाणी आणणार नाही. पण आम्ही पाणी आणण्यासाठी प्रयत्न करू. कारण ज्या पाण्याचं उद्घाटन ज्या पद्धतीने ज्या आवेशाने केलं गेलं आज मागील 5 वर्षापूर्वी इलेक्शनच्याच काळामध्ये ती जी पद्धत होती ना, आज अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या एका छोट्याशा माझ्या तोंडलगावच्या ठिकाणचे काही गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन काळीभोर जमीन आहे त्यांच्यावरती मुरूम आणून टाकलंय आणि आज त्या पाईपा तिथं गेले अनेक वर्षापासून सडतायत. त्या शेतकऱ्यांना कोणी न्याय द्यायचा पहिलं मला ते एक सांगा. तुमचा दर 3 वर्षाला 2 वर्षाला तुमची कलगी तुरे बदलतायत आणि प्रत्येकाचा प्लॅन बदलताय. हे तुमचं व्हिजन आहे का? तुम्हाला नक्कीच पुरंदरला पाणी पाजायचंय का त्यांना मारायचंय? हा एक माझा त्या प्रस्थापितांना प्रश्न आहे. दुसरा एक पाण्याच्या बाबतीतला ज्वलंत प्रश्न चालू केला आहे. दुसरा विमानतळाचा एक डेव्हलपमेंटच्या नावाखाली विमानतळाचा एक ज्वलंत प्रश्न तालुक्यात आहे. विमानतळ नक्की मंजूर झालंय का हे त्यांच्याकडून मला असं वाटतं पुरंदरच्या जनतेला मी आज आवाहन करतो की तुम्ही त्यांच्याकडून एक शपथपत्र करून घ्या पहिलं की आता आम्ही एकतर वंचित कशाने आहोत तर आम्हाला संविधानाचा कायद्याचा कॉन्स्टिट्यूटचा अभ्यास नसल्यामुळं आमच्या शेतकऱ्याची कष्टकऱ्याची मुलं खऱ्या अर्थाने आम्ही सांगतो अशिक्षित आहेत. ते शिकूनही अशिक्षित तुम्ही त्यांना ठेवण्याचं पाप केलंय. हे सगळ्यात मोठं पहिलं पाप केलं तुम्ही. आणि तुम्ही जे सांगता ना आज गुंजवणीचा प्रश्न सांगता तुम्ही विमानतळ सांगता. माझा त्यांना स्पष्ट प्रश्न आहे की मी त्यांना विचारतो की तुम्ही खरंच सांगा तुमच्या बॉन्डवरती तुम्ही आज लिहून द्या ह्या जनतेला की 100% विमानतळ पुरंदरसाठी आम्ही डिक्लेरेशन मध्ये झालेलं आहे. आणि ते झालंय तर मग आजपर्यंत का रखडलं आणि ते रखडलंय ह्याच्यापेक्षा त्याच्यातून माझ्या इथल्या स्थानिक भूमिपुत्राचा फायदा काय हा माझा त्यांना प्रश्न आहे. विमानतळ फक्त एक कल्पना आहे असा तुमचा आरोप आहे? विमानतळ हे कल्पना म्हणण्यापेक्षा जसं काल्पनिक एखादी स्टोरी बनवली जाते ना कदाचित मला ती स्टोरीज वाटायला लागली आहे की काल्पनिक फक्त घ्यायची सगळ्यांना वस्तुस्थिती त्याला काही आधार नाही. पण त्याच्याबद्दल आता शेतकरी खूप संभ्रमात आहेत की आमची जागा जाईल आमची जमीन जाईल. तुम्ही ते शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहणार? बघा शेतकरी हा माझा मायबाप आहे. कारण मी स्वतः हाडाचा शेतकरी आहे. मी स्वतः नांगर हाणलेला आहे. मी कुणासारखा असं म्हणणार नाही की गरीब ते नाही का गाईच्या गोट्यातून उपाशी आईच्या पोटात जन्म घेतलेला मी तसा नाहीये. मी कट्टर शेतकऱ्याचाच आहे आणि मी आताही शेतकरीच आहे. आजही माझ्या घरातली माझी पूर्ण फॅमिली शेतीमध्येच काम करतीये. कारण मी का टाटा बिर्लाचा तर पोरगा नाही. बरोबर ना? त्याच्यामुळं मला माझे दैनंदिन जीवनातील जे प्रश्न आहेत ज्या समस्या आहेत ह्या मला वैयक्तिक माहिती चांगल्या आहेत. बरोबर? त्याच्यामुळं मी जो कुणाचा प्रश्न पहिला घेईल तो माझ्या मायबाप शेतकऱ्यांचा घेईल. मला त्यांना आर्थिक सदन करायचंय त्यांना व्यावसायिक रूपे सदन करायचंय. त्यांच्या मुला लेकरांचा स्वाभिमान हा स्वावलंबी कुटुंब करून करायचा आहे. हे मी निर्धार पहिला घेईल. आणि जर त्याच पुरंदरच्या मायबाप जनतेची इच्छा असेल की आता आपल्याला इथं विमानतळाची गरज आहे. आमचा मुलगा इंजिनियर झालेला आहे त्याला इंजिनियर लेवलची त्याला कोर्सेस मिळत आहेत. तो IT सेक्टर मधले कोर्सेस घेतोय. बरोबर ना? त्याला पायलट म्हणून काही कोर्सेस मिळणार आहेत का? तर आम्ही म्हणतो पहिला आम्हाला असे कोर्सेस तुम्ही खरंच देणार आहात का हो? हे सुद्धा विमानतळ आणणाऱ्यांनी फक्त आम्हाला आश्वासन तोंडी न देता लेखी द्यावं जनतेला आणि त्यांना सांगावं की इथलाच पायलट होईल इथलाच कॉन्ट्रॅक्टदार असेल तो शेतकऱ्याचा असेल तुमचे नातेवाईक नाही. तुम्ही काय करताल विमानतळाच्या नावाखाली तुम्ही तुमचे नातेगोते भरताल. आज तुम्ही हजारो एकरच्या प्रॉपर्ट्या स्वतःच्या करून ठेवल्या तर लोकांना नंतर सांगता की आता तुमचा इंडस्ट्रीचा भाव 13 लाख रुपये झाला. तुमचा ह्याचा गुंठ्यावर झाला. गुंठ्यावरचा शेतकऱ्याचा झाला नाही. शेतकरी कवडी मोलात मेला. हा माझा स्पष्ट आरोप आहे. शेतकऱ्यावरती तुम्ही भर देताय पण सध्या तालुक्यातला जो शेतकरी आहे तो कष्ट करतो आपल्या रानात चांगलं पीक पिकवतो पण तालुक्यात अशी बाजार व्यवस्था त्याच्यासाठी काहीच नाहीये. तर ती उपलब्ध करण्यासाठी तुम्ही काय तुमचा व्हिजन काय आहे त्या बाबतीत? माझं व्हिजन त्यासाठी एवढं क्लिअर आहे की जे तुम्ही 10 वर्षात केलं नाही ना
ते करण्यासाठी पुरंदरमधल्या मायबाप जनतेने माझ्यासारख्या एका सर्वसामान्य आणि विचारपूर्वक विचार करावा की तुमच्या प्रश्नांना जर वाचा फोडू शकतो तर हा अतुल राज नागरेच फोडू शकतो. त्याला कारण असा की गेले मागच्या 10-15 वर्षापासून जे प्रस्थापित होते मी त्यांच्यासोबत चांगले दिवस काढलेले आहेत. ते कसे कुणाला चंदन लावतात हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे. यांच्या मुलाथापांना जर तुम्हाला बळी पडायचं नसेल आणि माझ्या कॉलरला धरून जर तुम्हाला विकास करायचा असेल, कारण तुम्ही त्यांची कॉलर धरू शकत नाही, कारण ते उच्चवर्णीयांमध्ये मोडले जातात. उच्चवर्णीय म्हणजे कोण? पैसेवाले. हा, आणि आपण गरीब आहोत. तुम्हाला सामान्यातील सामान्य लोकांना तुमच्या बराबरीच्या लेवलला ज्या माणसाला जर निवडून दिलं तर तुम्हाला माझी कॉलर धरून माझा हात धरून तुम्हाला खऱ्या अर्थाने विकासाची नांदी तुम्हाला इथं पेरता येतील आणि मलाही त्या लेवलला काम करता येईल. मग राहिला विषय शेतकऱ्याच्या मालाच्या हमी भावाचा, तर मी सांगेल की पहिली मी इथं शेतकऱ्यांसाठी हमी भावाची स्वतंत्र बाजारपेठ निर्माण करण्याचा प्रयत्न करीन. आज पुण्यासारख्या मुंबईसारख्या असंख्य जे मॉल आहेत, आज आम्ही बघतो, आपण फिरत असतो आज महाराष्ट्रामध्ये, तर त्या मॉल सारख्या ठिकाणी जर इथं तुमचं 30 रुपये किलोनी घेतलं जातं ते 200 रुपये किलोनी विकलं जातं. मी सांगतो त्या सुद्धा बाजारपेठा माझ्या इथल्या पहिल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी मी अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. म्हणजेच काय, जिथं आम्ही 30 रुपये 50 रुपयांनी ज्या भाज्या विकल्या जातात, आमची जी फळं आहेत, आज आमची अंजिराच्या बागा आहेत, आज आमच्या सीताफळांच्या ज्या बागा आहेत, आज त्यांची जी दैनंदिन अवस्था आहे की त्यांना आज कुठंतरी ह्या मैदानावर पाठवतात, परत त्या कचेरीच्या मैदानावर पाठवतात. हे जे काही दैनंदिन म्हणजे आमच्या हक्काची लोकशाही आज आम्हाला तुम्ही देत नाहीये. याच्यासारखं दुर्दैव मला असं वाटतं पुरंदरकरांचं नाही. पुरंदरकरांना जर खऱ्या अर्थाने जर स्वतःचा विकास करून घ्यायचा असेल, आपल्या मुलालेकरांना जर डेव्हलप करायचं असेल, आपल्या कुटुंबाला स्वावलंबी करायचं असेल, तर त्यांना सर्वसामान्य चेहरा निवडून द्यावा लागेल. मग ह्या सर्व बाजारपेठा तर खुल्या होणारच आहेत. मी तर ह्या क्षणापासून आज सांगतो, माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक प्रसंगांना गेलोय. म्हणजे माझ्यावरती असंख्य प्रकारचे आघात होऊन गेलेले आहेत, परंतु मी त्यालाही कधी घाबरलेलो नाही आणि कधी घाबरणार नाही. मी ज्या तळमळीतून गेल्या 8-10 वर्षापासून ज्याचा अभ्यास आणि स्टडी केला की विधानसभा आणि विधानसभेचा प्रतिनिधी कसा असावा, त्याचं एक मॉडेल मी स्वतः तयार केलेलं आहे. आणि ते मॉडेल सुद्धा माझं असं असेल की निवडून तर येणारच आहे, ह्यात काही शंका नाही. तुम्हाला आज सांगतो, मायबाप जनतेपर्यंत तर मी पोचणारच आहे आणि त्यांना त्यांच्या मनातल्या व्यथा मला बोलायच्यात. मी 400 कोटीचा प्रोजेक्ट आणला आणि तो कुणाच्या दारी गेला मला माहित नाही, परंतु तुमच्या घरामध्ये तुमच्या हक्काचे 10,000 येतील, 20,000 येतील, 50,000 येतील, त्याची गॅरंटी हा पट्ट्या तुमचा पोरगा म्हणून तुमच्या घरात येऊन देणार आहे आणि मी ते करू शकतो. त्याच्यामुळे मला सांगायचं एकच आहे की माझ्या आयुष्यात जे काही मी करणार आहे, मी सर्वस्व आज समाजकारण हेच माझ्या जीवनाचं मी सर्वात मोठं कारण समजून मी स्वतःला माझ्या पुरंदरसाठी मी आजच जाहीरपणे निवडून येऊ अगर न येऊ, परंतु ज्या ज्या योजनांसाठी मला लढा द्यायचा ती कामं आणायच्या, त्या IT सेक्टरच्या कंपनी इथं आणायच्यात आणि अनेक उद्योग व्यवसायांना मला भर देऊन सहकाराची नांदी इथं नांदवायची आहे. त्यासाठी मी माझं अखंड आयुष्य मी आजपासून ह्या पुरंदरला बहाल करतो. दुसरं एक की तुम्ही सांगताय की अनेक योजना येणार, प्रत्येक उमेदवार इलेक्शन आलं की मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करतो किंवा मोठमोठे विजन देतो, पुरंदरला मोठी स्वप्न दाखवतो. पुरंदरचा सर्वसामान्य मतदार सध्या विचार करतोय की फक्त इलेक्शनच्या महिन्याभरातच आम्ही स्वप्न बघायची का, 5 वर्षात परत हे बाकीचे जातात कुठं? त्याला कारण असं आहे, ह्याला थोडी जनताही कारण आहे. कारण महाराष्ट्रात नाही तर मी देशावरती बोलतो, कारण मला जरा थोडीशी देश लेवलला बोलायची सवय म्हणजे आहे थोडस. कारण मी महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर्ण मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण पट्टा असेल, शहरी भाग असेल, काही खानदेश पट्ट्यातील भाग असेल, मी असंख्य ठिकाणी दौरे करत असतो. माझं फिरणं कंटिन्यू चालू आहे. परिस्थिती ही आहे की लोकांना रिअल परिस्थितीची जाणीवच कुणी करून देत नाहीये. त्याच्यामुळं लोकांची संभ्रम अवस्था जी आहे त्याला कारण म्हणजे खरंच जनता जबाबदार आहे. आज मला असं वाटतं, लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांसाठी चालवलेली जी चळवळ आहे ती चळवळ तुम्ही ह्या भांडवलदारांच्या दारी त्यांच्या दावणीला नेऊन स्वतःला बांधून घेतलेला आहे आणि तुम्ही गुलामगिरीच्या इनडायरेक्ट तुम्ही विळख्यात अडकलाय. त्या विळख्यातून पहिले त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, म्हणजे त्यांना समाधानकारक उत्तर त्यांना स्वतःलाच मिळेल.
नाही, पण 5 वर्ष व्हिजन जातात कुठं? नाही, 5 वर्षे व्हिजन सांगतो ना मी तुम्हाला, की मतदाता माझा बंधू, माझा भाऊ, माझी आई, माझा वडील पुरताच विचार हाच करत नाहीये की आम्ही निवडून द्यायचं कुणाला. आम्ही जातो 100 कोटी 200 कोटीचे गप्पा मारणाऱ्यांपाशी, म्हणजे जे ज्यांच्याकडे आहे ऑलरेडी ते मोठेच आहेत, मी म्हणत नाही ते बारकेत म्हणून, परंतु तुमची आणि त्यांची लेवल मॅच होत नाही हो. तुमचे प्रश्न घेऊन तुम्ही जाताना तेव्हा त्यांच्या दारात असे असंख्य कुत्रे बांधलेले असतात, मग तिथून परमिशन काढायची, ते भुकतं, तिथून पुढे की त्या तिसऱ्याने भुकायचं, मग तुम्हाला आतमध्ये एंट्री. तुम्हाला खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचं परिवर्तन यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी जे महाराष्ट्राला दिलेलं सहकार, परत तुम्हाला सांगतो वसंतदादा नाईक यांनी जे हरित क्रांतीचं जी घोषणा केली, त्याची निर्मिती तुम्हाला करायची असेल तर सर्वसामान्य कुटुंबातला तुमच्या लेवलचा तुमच्याच बराबरीच्या उमेदवाराला तुम्ही निवडून दिलं पाहिजे. हे माझं ठाम मत आहे. पुरंदर सहित अखंड महाराष्ट्राला माझं हे सांगणं आहे. तुम्ही एका बाजूला म्हणताय की मोठे 400 कोटी 500 कोटीचे प्रोजेक्ट आणणाऱ्यांकडे एक तुमचा एक आरोप आहे थोडक्यात, की एवढे मोठे आरोप विजन असणाऱ्या लोकांकडे. तर ते विजन असणं चुकीचं आहे का, किंवा ते विजन असणं कुठंतरी चुकीचं आहे का सर, आमदारकीच्या लेवलला? सर मी सांगतो ना तुम्हाला, मला आमदार करा, मी 10,000 कोटीचा प्रोजेक्ट वन टाइम आणतो 5 वर्षात आणून दाखवतो. तुम्ही जे 5 वर्ष जे खेळवताय ना, हे पहिलं बंद करा. काय होतं, आता सगळं डिजिटल झालेलं आहे, आता कोणी मूर्ख नाही राहिलेलं मुळात. आणि मी जे बोलतो हे जर अतिशयोक्ती वाटत असेल तर ते सुद्धा एका गरीब कुटुंबातूनच जन्माला आले ना. त्यांनी पण ते सुद्धा एका गाईच्या गोठ्यात, बरोबर ना, उपाशी आईच्या पोटात काहीच्या चमचे पण घेऊन आलेले, चांदीचा चमचा पण घेऊन आलेले 5 वर्ष बघितलेले आपण. विषय हा आहे, जर ते 400 कोटीचं बोलू शकतात ना, सर्वसामान्य कुटुंबातले आलेलं नेतृत्व बोलू शकतं, तर माझ्यासारखं आज सर्व गुणसंपन्न, मी सगळ्या राजकीय दृष्ट्या जर सगळा अभ्यास करून जर आज बोलतोय, तर मी 10,000 कोटीची स्कीम आणायला मला 5 वर्षात अडचण काय, आणि लोकांची अडचण सोडवायला अडचण काय? मग आता तुम्ही सांगा, माझं विजन बारीक आहे का? पण हे सत्य, हे होऊ शकतं का हो? हे होऊ शकतं. तुम्ही पहिला मायबाप जनतेला काय सण होतं, त्यांना अपेक्षित आहे. आता येणारी दिवाळी आहे, आज मला मीडियाच्या माध्यमातून सांगायचंय, आज दिवाळीचा आणि त्या तेलाचा भाव सगळ्या गोष्टी तळल्या जाणार आहेत. किती रुपये लिटर आहे? किलो तेल धरलं जातं ना. आज मला सांगा, आपण पेट्रोल आणि डिझेल वरती बोलतो, जे तेल खायला लागतं ते तेल आज जवळपास 120-125, मला वाटतं काहीतरी 150च्या आसपास गेलेलं आहे. त्याच्यावरती तुम्ही बोलणार आहेत का नाही? त्याच्यासारखे काही योजना तुम्ही राबवणार आहेत का नाही? बरोबर. आज मला सांगा, या सगळ्या ज्या छोट्या मोठ्या योजना आहेत, मग आज पुरंदर सारख्या, आज माझा डाळिंब पिकतोय, सीताफळ पिकतंय, अंजीर पिकतोय, इतर शेतीचा पालेभाज्या पिकतायत, वटाणा पिकतोय. यासारख्या एक्सपोर्ट क्वालिटीच्या मालाला जर डेव्हलप करायचं असेल तर इथं कोल्ड स्टोरेज सारख्या योजना नको आणायला पाहिजेत का नाही? शेतकऱ्यांच्या मुलाला दूध संघाचा एक त्यांचा संघ तयार करून सहकार त्यांना स्वतंत्र करून द्यायला नको? यांचा एकच उद्देश आहे की यांना जी काही डेव्हलपमेंट करायची, त्या डेव्हलपमेंटमध्ये ह्यांचे नातेवाईक, ह्यांची मुलं लेकरं आणि ह्यांचेच पिढ्याने पिढ्या ह्यांचेच बसून खातील, यासाठी हे आणणारे मोठमोठे प्रोजेक्ट आहेत. त्या प्रोजेक्टमध्ये आम्हाला कुठलंही स्ट्रक्चर, आम्हाला कुठलंही बांधकाम मिळणार नाही, आम्हाला कुठल्याच पद्धतीचं आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाही. हे सगळे कॉन्ट्रॅक्ट ह्यांच्याच कशात जातात ना. आणि त्या 400 आणि 500 कोटीच्या इमारतीचा, त्या प्रोजेक्टचा आणि आमच्या दैनंदिन जीवनाचा संबंध येतो कुठं, तेवढं फक्त तुम्ही मला सांगावं. एकतर आमच्याकडं हॉस्पिटलची फॅसिलिटी बरोबर नाहीये, आम्हाला मोफत दवाखाना मिळाला पाहिजे, मिळू शकत नाही. आज आमच्या मुलांना शिक्षण फ्री मिळायला पाहिजे. आज जिल्हा परिषद सारख्या शाळा सुद्धा, मी म्हणतो संपूर्ण शाळा डिजिटल आतापर्यंत व्हायला पाहिजे होत्या, का नाही तुम्ही केल्यात? तुम्हाला ते करायचं नाहीये. तुम्हाला सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य ठेवायचे, गरीब राहायला पाहिजे, श्रीमंत राहायला पाहिजे. सांगण्याचं उदाहरण काय, 1 कोटीच्या गाडीमध्ये फिरणारा माणूस, तो मला वाटतं नॅनो आणि मारुतीकडं कशा पद्धतीने बघणार आहे? आणि तोच मारुती नॅनोवाला जर 1 कोटीची गाडी घेतला, तो ह्याला विसरेल का? त्यांना हे इक्वल बॅलन्स होऊन द्यायचं नाहीये. तुमचं आर्थिक सक्षमीकरण जर तुम्ही केलं तर तुम्ही त्यांच्या मागे झेंडे दांडे घेऊन फिरणार नाही, तुम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून त्यांच्या चटया उचलणार नाही, त्यांचं बाकीचं मॅनेजमेंट तुम्ही करू शकत नाही. म्हणून ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करत नाही आणि तुम्हाला ज्ञानाचा अभाव जो कमी ठेवला जातो, खऱ्या अर्थाने तो वाढणं गरजेचं आहे. माझं येणाऱ्या काळामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पहिलं दायित्व जर मी काय घेईल,
तर मी ह्या माझ्या पुरंदरच्या जनतेसाठी, पुरंदरच्या इथल्या मायबाप त्यांच्या मुलालेकरासाठी पहिलं जर काय चालू करेल तर गावोगावी पहिलं संविधानाचं पारायण चालू करेल. आज युपीएससी एमपीएससी सारखे जे मुलात अभ्यास करतात परंतु तरी त्यांचं सिलेक्टेड होत नाही, परंतु त्यांना उद्योग व्यवसायामध्ये त्या नॉलेजवरती सक्षमपणे आपल्याला उभं करू शकतो आपण. आज 21 ते 22 महामंडळ आहेत. मला सांगा, या मायबाप जनतेला माझा प्रश्न आहे, मुळात तुम्हाला लोकशाहीच अजून माहित नाहीये. यांनी दाखवलीच नाही लोकशाही. यांनी लोकशाही दाखवली नाही, यांनी आम्हाला कॉन्स्टिट्यूट दाखवलं नाही, यांनी आम्हाला संविधान दाखवलं नाही. म्हणजे तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थाने आमचा दैनंदिन जीवनातलं जे आमचं उपजीविकेचं साधन आहे, ज्या जोरावर आम्ही अभ्यास करायला पाहिजे होता, त्या मुलांना जे प्रशिक्षण आणि जे शिक्षण ज्या कायद्याचं मिळायला पाहिजे होतं, त्या जिल्हा परिषदेच्या शाळेंमधून मिळायला पाहिजे होतं, तुम्ही हे दायित्व काय तुमचं पार पाडलो? माझा हा प्रश्न आहे. माझ्याकडे उत्तर नाही मॅडम, उत्तर खूप आहे. त्यांनी उलट मला प्रश्नाची उत्तर द्यावीत आता. मग माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलाला आज एवढं पोट तिडकीने बोलण्याची वेळ काय येते? तुम्ही का नाही आमच्यासारख्यांना सक्षम केलं? तुम्ही आम्हाला का नाही स्वाभिमानाचं जिनं दिलं? आणि तुम्ही आज सगळे जर प्रस्तावित म्हणताय की आम्ही स्वाभिमानी आहोत, स्वाभिमानाचा पुरंदर आहे. पुरंदर स्वाभिमानीचा आहे, परंतु तुम्ही त्या पुरंदरचा विकास न करता अखंड पुरंदर भकास केला. कारण तुम्हाला तुमची मुलं लेकरं लॉन्च करायच्या, तुम्हाला आमची मुलं चालणार नाहीत. हे स्त्रीवार सत्य आहे. आणि विकास म्हणजे त्यांचा विकास, तुमचा विकास होऊ शकत नाही. म्हणून मी परत सांगतो, त्यासाठी तुम्हाला सर्वसामान्य कुटुंबातला तोंडल सारख्या एका पत्र्याच्या घरात राहणाराच पोरगा आता लागेल. त्याला प्रतिनिधित्व करायला द्या. तो कुठल्या नातेवाईकाला टेंडर देऊ शकत नाही, कॉन्ट्रॅक्ट देऊ शकत नाही. कारण निवडून आल्यानंतर मी पहिला करार जो करेल तो माझ्या पुरंदरच्या मायबाप जनतेसोबत करेल. जो मला विकास करायचा आहे तो विकास मला तुमच्या दैनंदिन जीवनातील तुमच्या अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी मी विकास करणार आहे. तो विकास जो मी करणार आहे तो पुरंदरच्या जनतेला मला स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवण्यासाठी, आणि दुसरी गोष्ट राजकीय दृष्ट्या त्यांनी सक्षम होण्यासाठी. कारण राजकीय दृष्ट्या यासाठी म्हणतो, वारंवार तुम्हालाच उभं राहण्याचा काय मागता दिलाय कुणी? तुम्हीच उभं राहिलं पाहिजे. तुम्हीच, म्हणजे तुमच्याशिवाय दुसरं कुणी नाहीच आहे. आज जर असा विचार केला, एक आमदार होतो तो त्यांची बायको लगेच आमदारकीला उभी राहते, ही जी परिस्थिती आहे ही थांबली पाहिजे. सर्वसामान्य मुलाकडे टॅलेंट नाहीये का? आणि माझे एक प्रश्न आहे महाराष्ट्रातल्या आणि माझ्या सदरील पुरंदरमध्ये विधानसभेतल्या माझ्या युवक तरुणांना माझा हा प्रश्न आहे, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे का नाही? तुम्हाला किती वर्ष त्यांच्या सतरंजे उचलायचे? हा एक माझा प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे, तुम्हाला उत्तर द्यायचे बरं का या सगळ्या गोष्टीची. कारण असं, मी हे भोगले स्वतः. तुम्हाला स्वतःचं स्वनेतृत्व तुमच्या घराण्याचं, तुमच्या कुटुंबाचं, तुमच्या गावाचं, तुमच्या देशाचं, तुमच्या राज्याचं जर तुम्हाला कल्याण करायचं असेल तर तुम्हाला राजकीय आणि सत्तेचा वाटा हा जास्तीत जास्त शेतकऱ्याच्या मुलांनी घेणं गरजेचं आहे. त्यावेळेस हा देश खऱ्या अर्थाने हरित क्रांती तर होईलच आणि सोनेकी चिडिया पण होईल. एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरा एक प्रश्न की लागून आता विधानसभेचं निवडणूक काही दिवसांवरती येऊन टपली, मतांची नक्की जुळवाजुळव कशी चालू आहे किंवा मतांची बेरीज कशी बांधताय तुम्ही? माझी मताची बेरीज जवळपास सेट झालेली आहे, परंतु आता सांगितलं तर हे बॉम्ब टाकतील सगळे माझ्यावरती, कारण मी कमजोर आहे ना. परंतु माझ्या मताची जबाबदारी, मला निवडून घेण्याची जबाबदारी आजच्या ह्या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जर प्रत्येक घराघरापर्यंत जर माझ्यासारख्या विचाराच्या, फक्त माझा विचार जरी तुम्ही पेरलात तर मी लाखोच्या संख्येने मला मतदान होईल. मी एवढंच सांगू इच्छितो. मतदारांना काय शेवटी आव्हान कराल? मतदारांना मी एवढंच आवाहन करेन की ना कोणता पक्ष उमेदवार जनतेचा अपक्ष, मी तुमच्यासाठी आहे, तुम्ही माझ्यासाठी आहात. तुम्ही जर मला साथ दिली, तुमची साथ आणि पुरंदरच्या विकासाची जी आतापर्यंत यांनी दैनंदिन अवस्था केली आहे, आपण त्या दैनंदिन अवस्थेवरती करूयात मात. म्हणून तुम्ही माझ्यासोबत नक्की राहाल एवढीच मी माफक अपेक्षा करतो. आणि सर्वांना मनापासून मी जय लोकशाही. कारण ह्या देशातली लोकशाही टिकवायची असेल तर तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या कष्टकऱ्याच्या पोरांनी आता पुढे आलं पाहिजे. राजकारण बाबांनो वाईट नाहीये, राजकारणाची दिशा तुम्हाला दाखवणारे वाईट आहेत. राजकीय दृष्ट्या तुम्हाला सक्षम व्हावं लागेल. मी एवढंच आपल्या सर्वांना सांगतो. आणि तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी, माझ्याकडे कुठला पैसा नाही, माझ्याकडे कुठली संपत्ती नाही, माझ्याकडे 1000 गाड्या लावायची कुठली योजना नाहीये, माझ्याकडे कुठलं मैदान सुद्धा टेज बांधायला नसणार आहे.
कारण माझ्याकडे पैसे नाहीयेत. मला उलट पुरंदरच्या मायबाप जनतेने 1 रुपया 10 रुपये मला देऊन खऱ्या अर्थाने मला त्या मत परिवर्तन करून तुमच्याच सगळ्यांच्या ताकदीने मला निवडून आणावं, एवढीच मी माफक अपेक्षा माझ्या मायबाप जनतेकडे करतो. हा गरिबाचा उमेदवार जरी असला तरी, फाटका जरी असला तरी नेटका आहे. शेवटच्या श्वासापर्यंत लढलो तर फक्त तुमच्यासाठी, कारण तुम्ही आहात तर हा देश, हे राज्य आहे. कारण शेतकरी जर राजा टिकला तर इतर जगू शकतात, नाही तर कुणालाही थारा राहणार नाही. एवढंच मला ह्या ठिकाणी सांगायचं आहे. तर हे होते अतुल नागरे. महत्वाचं म्हणजे पुरंदरच्या सगळ्याच गोष्टीवरती त्यांनी दृष्टिक्षेप टाकलेला आहे. अशाच घडामोडी विधानसभेच्या बाबतीतल्या प्रत्येक गोष्टी आम्ही तुमच्या समोर घेऊन येणार असतो. त्यामुळे आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. मनपूर्वक धन्यवाद.